जीवीके ग्रीन सोल्युशननी प्रायव्हेट लिमिटेड यांनी ही नवीन टेक्नॉलॉजी आणलेली आहे. आपण बघतच असाल की कचऱ्यापासून सेंद्रिय खत हे बनवलं जातं, खूप साऱ्या ठिकाणी बनवलं जातं. पण ह्यांच्या ज्या टेक्नॉलॉजी आत्ता त्यांनी जी इंट्रोड्यूस केली त्याच्यामुळे खताची क्वालिटी पण खूप बेटर आहे असा त्यांनी आत्ता सांगितलेलं आहे. पाषाणला त्यांचा प्रकल्प चालू आहे. निश्चितपणे पुणे शहरासाठी जर ही टेक्नॉलॉजी आपल्याला प्रभावी असेल तर आपण पुणे शहरासाठी डिसेंट्रलाइज प्रोजेक्टसाठी नक्की ही जीवीकेची टेक्नॉलॉजी वापरू आणि तशी महानगरपालिकेला आपण प्रस्ताव निश्चितपणे देऊ. महानगरपालिकेमध्ये पण आपण त्यांचं एक प्रेझेंटेशन पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ठेवू, कारण पुणे शहराचा कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जर अशी कुठली कंपनी पुढे येत असेल तर निश्चितपणे आमच्याकडनं त्यांचं स्वागत. त्याच्यामध्ये एकच प्रॉब्लेम आहे की जो तयार होणारा खत आहे त्याची विल्हेवाट म्हणजे लोकांना तेवढं खरेदी नाही करत, पुण्यात नाही होत. त्याच्यासाठी काय तर सोल्युशन निर्माण करण्यात नाही, जेवढं खत तयार होतं आत्ता तरी त्याच्यासाठी काही मॅनेजमेंटची गरज पडलेली नाही. पण जर तुम्ही असं म्हणताय की आपण जर डिसेंट्रलाइज पद्धतीने खूप ठिकाणी जर हा प्रोजेक्ट सुरू केला आणि जर खताच्या बाबतीमध्ये असेल तर शेतकरी आपल्याला जोडलेले आहेत ऑलरेडी, आपण त्यांना खत पुरवू शकतो. माझं नाव मैथिली चंद्रात्रे, मी डिरेक्टर आहे एव्हीके ग्रीन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये. सो आजचा जो कार्यक्रम झाला तो बेसिकली एव्हीके प्लांट्स अँड मशीन्सचं उद्घाटन आणि सस्टेरा एन्व्हायरमेंटल लॅबचं उद्घाटन ह्याचा कार्यक्रम झाला. आमचं जे मी आमच्या ब्रीदवाक्यावरती 1 मिनटं फक्त बोलते. आमचं असं टॅगलाईन आहे की टर्निंग वेस्ट इनटू एन्व्हायरमेंटल हेल्थ अँड वेल्थ. सो आमचा असा प्रयत्न आहे की वेस्टकडे बघण्याकडचा दृष्टिकोन सगळ्यांचा बदलावा. वेस्ट इज नॉट जस्ट आपण जे काही टाकतो किंवा जे डिस्पोज ऑफ करायचं आहे, पण इट इज अ रिसोर्स. त्या रिसोर्सला हाऊ कॅन वी यूज दॅट रिसोर्स टू इम्प्रूव्ह द हेल्थ ऑफ द एन्व्हायरमेंट. पहिलं म्हणजे जसं सर आता म्हटलं की सॉईलची हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी, आणि टर्न इट इन टू वेल्थ म्हणजे ऑर्गॅनिक मॅन्युअर जे त्याच्यातून क्रिएट होतं त्यांनी जे शेतकऱ्यांना फायदा होईल, टेरेस गार्डनिंगला फायदा होईल ते. सो टर्निंग एन्व्हायरमेंटल वेस्ट इनटू हेल्थ अँड वेल्थ हे आमचं टॅगलाईन आहे. अच्छा, मी डॉक्टर कीर्ती चंद्रात्रे, एव्हीकेची डायरेक्टर आहे. तर मला मेनली काय सांगायचं आहे की आमची टेक्नॉलॉजी जी आहे ती ॲक्मा म्हणून आहे, जी कन्सॉर्शियम ऑफ मायक्रोब्स वापरते आणि त्याच्यानंतर 24 ते 36 तासामध्ये ऑर्गॅनिक मॅन्युअर तयार करते कुठल्याही अन्नापासून. मी दिनेश चंद्रात्रे. आम्ही हे जे 4 जण उभे आहोत ही सगळी माझी टीम आहे की ज्यांनी याच्यामध्ये भरपूर माझ्याबरोबरीने अपार कष्ट केलेले आहेत. माझी अर्धांगिनी सौ कीर्ती चंद्रात्रे, माझी मुलगी मैथिली चंद्रात्रे आणि आमची एव्हीके ग्रीन सोल्युशनची एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनुषा कुलकर्णी. आता एक्झॅक्टली हा शोध काय आहे तर हा शोध आहे बायोडिग्रेडेबल सॉलिड वेस्ट, म्हणजे जैव विघटनशील जो मॅटर आहे ही गोष्ट किती लवकरात लवकर विघटन होऊ शकते याच्याबद्दलचा हा शोध आहे. आज रोजी जगामध्ये ज्या काही पद्धती उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये जैव विघटनशील पदार्थ हे सगळे लँडफिल किंवा डम्पिंग ग्राउंडवर सोडले जायचे, टाकले जायचे आणि तिथे सदरचे जैव विघटनशील पदार्थ विघटन होण्याकरता 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागायचा. तर 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये त्याच्यामध्ये फ्लाईज तयार व्हायचे, मॉस्किटोज तयार व्हायचे, अनारोग्यकारक परिस्थिती निर्माण व्हायची. याच्यामुळे या सगळ्यातनं प्रेरणा घेऊन 2007 सालापासून मी या सगळ्या प्रकल्पावर सुरुवात केली काम करायला. त्याला माझ्या पत्नीने योग्य ती साथ दिली आणि आम्ही सगळ्यात महत्त्वाचं काय झालं होतं त्याच्यामागे प्रेरणा आम्हाला थोडंसं एक वेगळ्या ॲक्सिडेंटमधून मिळाली आणि त्याच्यानंतर मग आम्ही शोध करायला लागलो की जर सर्व प्रकारचे ह्युमन बॉडीज म्हणा किंवा प्राणी हे जर सगळं 24 तासामध्ये किंवा 36 तासामध्ये अन्न पचवू शकतात तर याचाच अर्थ काय की या जगामध्ये ईश्वराने कुठंतरी ही सिस्टीम निर्माण केलेली आहे की जी हे सगळं विघटन 24 ते 36 तासात करते. मग ती काय सिस्टीम आहे याच्याकरता आम्ही बायोलॉजीची काही पुस्तकं म्हणजे 7वीपासूनची वाचली, अभ्यास केला आणि माझ्या पत्नीने जवळजवळ 1.5 कोटी मायक्रोब्स चा स्टडी करून काही मायक्रोब्सचं कॉन्सोर्शियम तयार केलं.